पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, मांजकर पैठणी घेऊन आला. होम मिनिस्टर, पहिली उघडताना दा. होम मिनिस्टर, रोज बक्षीस देणार. होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर. नमस्कार. होम मिनिस्टर होणार असून मी या घरची पॉवर्ड बाय एव्हर यूथ नॅचरल्स वॉलनट स्क्रब मध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण अशा ताईला भेटणार आहोत जी ताई लक्ष्मी निवास चाळ शिवडी या ठिकाणी राहते. सोनल चंद्रकांत फेफडे असं या आपल्या ताईचं नाव. आणि आता आमची ताई निघालेली आहे सासरच्या दिशेने. आणि आपण बघितलं गेल्या काही भागामध्ये प्रत्येक भागात ताई जाणार या घरातून, यामुळे माहेरच्या माणसांच्या डोळ्यात थोडंसं पाणी येतं. ताई इतके दिवस आपल्या अंगणात खेळलेली असते आणि मग आता ती सासरी जाणार आणि सासरी तिचं कसं होणार या काळजीपोटी माहेरची माणसं थोडीशी अस्वस्थ असतात. आमच्या ताईला तिच्या सुखी संसारासाठी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देवी आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया सोनल चंद्रकांत फेफडे या आपल्या ताईला. नमस्कार, मी सोनल चंद्रकांत फेफडे. मी आणि प्रवीण एकत्र क्लासला होतो. तशी ओळख वाढत गेली. मग नंतर कळलं मला की हा मला लाईक करतो. आमच्या दोघांच्याही मनात होतंच. आम्ही दोघं एकत्र असल्यावर मला एकदम कोणतरी आपल्याला सारखं सांगतंय की हे करू नको, हे कर, ते असं का केलं, रागावतंय. पण ते रागवण्यात पण प्रेम असतं हे आपल्याला कळून येतं त्याच्यातमधनं. आपला माणूस जसं आपल्याला सांगतो तशी ते आपल्याला नेहमी सांगत असते. मला प्रवीण आवडतो कारण समजावून सांगतो कोणतीही गोष्ट, चांगला सपोर्ट करतो मला. आमची जोडी म्हणजे नंबर 1 जोडी आहे. आम्ही एकमेकांवरती भरपूर प्रेम करतो. आम्ही अशीच एकमेकांना आयुष्यभर साथ देऊ. येत्या 12 मेला आमचं लग्न आहे, त्यामुळे सगळ्यांना आग्रहाचे निमंत्रण. आता आम्ही नवीन आयुष्याला सुरुवात करत आहोत. फक्त गरज आहे ते तुमच्या आशीर्वादाची. त्या लग्नाला नक्की यायचं. नमस्कार. 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 काय पाठ केलाय ना उखाणा? हो, घ्यायचा. थोड्याच वेळात होतील होम मिनिस्टरच्या खेळामध्ये मग्न. सगळ्यांनी विसरू नका मात्र 12 मेला आहे प्रवीणचं आणि माझं लग्न. किती 12 मे? अरे वा वा, नाही विसरणार. नमस्कार. द्या ओळख करून. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझ्या सासूबाई. नमस्कार. मी आई. नमस्कार. बाबा. नमस्कार. ह्या आमच्या शेजारच्या काकी. नमस्कार. या शेजारच्या काकी त्या जाऊबाईंच्या बहीण आहेत. नमस्कार. हे माझे दीर आहेत. नमस्कार. या नणन आहेत. बर. ही माझी बहीण. बर. तीही माझी बहीण. आणि ते भाऊजी मागे राहिले. अरे वा वा, नमस्कार. चला, सगळ्यांची ओळख झाली. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? मुंबईतलंच. मुंबईत कुठे? शिवडीमध्ये. कसं गेलं बालपण? बालपण कसं गेलं म्हणजे आहे त्या परिस्थितीमध्ये आम्ही जमवून घेतलं. काय करायचे बाबा? बाबा माळीकाम करायचे. माळीकाम. आई? आई घरीच असते. मग अशा वेळेला म्हणजे म्हणजे हां, मग नंतर मोठे होत गेलो. सगळ्यांचे शिक्षण वाढत गेले. पुढे फायनान्स प्रॉब्लेम येत गेला. मग नंतर मग मी माझी 10th झाल्यावरती मी ॲज अ कंपाऊंडर म्हणून पार्ट टाईम जॉब करायचे. आणि मग बाबांना म्हटलं की तुम्हाला थोडासा सपोर्ट माझ्याकडून होईल, टेन्शन घेऊ नका असं तुम्ही सांगितलं. पण बाबा खूप मेहनत करायचे. हो. आणि तुम्हाला एखादी गोष्ट मागितली की द्यायचे प्रयत्न? हो, कधीही कसलीही कमी पडली नाही. एखादा काही कार्यक्रम असेल तर ते स्वतः म्हणजे मेहंदीचा कोन किंवा काही फॅन्सी ड्रेसिंग करायची असेल तर ते स्वतः अरेंज वगैरे करून आम्हाला द्यायचे. मग कसे त्यांनी काढले असतील? म्हणजे कशा पद्धतीने त्यांनी तुमच्या सुखासाठी मेहनत घेतली असेल सगळी आठवते अशा वेळेला? हां. पण मग आता मिस्टर कुठे मिळाले? मिस्टर 12वीला असताना क्लासमध्ये. क्लासमध्ये असताना. खूप लकी आहे. लग्नाची तारीख किती? 12 मे. बघितलं, 12 आकडा चांगला आहे की नाही तुमच्यासाठी? हो, लकी आकडे. बोलवा मिस्टरांना. या. नमस्कार. 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 बसा बसा.
तुमचं बालपण कुठलं? मी परेल भोईवाडा. तुमचं बालपण कसं गेलं? तुमच्या घरी कोण कोण? माझे एक भाऊ मोठा, 2 बहिणी. त्या काय करतात किंवा भाऊ काय करतात? दोन्ही बहिणीचे लग्न झाले, भावाचं पण लग्न झालं. आता भाऊ फक्त मीच बाकी आहे. तुम्ही अरे अरे अरे, तुम्हीच बाकी आहे? घरात लहान बोललं तर आता होईल, ते पण आता 1 महिना राहिलाय. हो, अरे हा, ते पण होईल आता. आणि काय करता काय तुम्ही? मी आता फार्मास्युटिकल कंपनी इफ्का लॅबोरेटरीज तिथे ॲज अ एरिया बिझनेस मॅनेजर काम करतोय गेले 1 वर्षापासून. नोकरी करता? त्याच्या आधी मी ॲज अ MR होतो, तिथेच गेली 3 वर्ष. वा वा वा, म्हणजे चांगलं झालं. हो की नाही? आणि बाबा काय करतात तुमचे? माझे वडील 1995 साली ऑफ झाले. तेव्हा नंतर माझ्या शिक्षणाचं सगळं भावानेच बघितलं. मोठा भाऊ? DG रुपारेल कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालं. 12वी कसं झालं तुमचं? 12वी मी क्षितिज क्लासला ॲडमिशन घेतलेलं, तिथे आमची ओळख झाली. वा वा वा, चांगलं क्षितिज विस्तारलं म्हणजे. हो की नाही? मग काय झालं तिकडे ओळख झाली तुमची? म्हणजे कसं मी क्लासमध्ये तसा हुशार विद्यार्थी होतो. तुम्ही हुशार होता? हो, हुशार होता. म्हणजे तुम्ही नव्हतात असं म्हणतायत ते? नाही, तसं तसं काय नाही. नाही. म्हणजे माझ्यापेक्षा हुशार होता. क्लासमध्ये मी कसा मस्ती पण करायचो, पण कोणा कळू द्यायचो नाही की मला एवढं येत आहे सुद्धा. मी सगळ्यांना खेळायला लावायचो आणि रात्री गपचूप जाऊन 12 बरं बरं बरं. मग कसे एकमेकांना भेटला? आम्ही 12वीला क्षितिजमध्ये एकत्र होतो, नोट्स वगैरे घ्यायचो. तेव्हा आम्ही क्लासमध्येच भेटलो एकमेकांना, ओळख होती. आणि मग ओळख वाढत गेली, फ्रेंडशिप झाली. नंतर मग 1 वर्षाने आणि मला विचारलं, मेसेज केला. मेसेज केला? काय मेसेज केला? सांगेल प्रवीण. मी मेसेज केला की म्हणजे कसं डायरेक्ट कसं विचारू, तर मी मेसेज केला की एका झाडावर 2 पक्षी असतात, एकाचं नाव असतं आय लव्ह यू, एकाचं नाव असतं यू लव्ह मी. तर एक पारधी येतो आणि तिथे गोळी मारतो, तर यू लव्ह मी उडून जातो. तर राहतो कोण? आय लव्ह यू. आन्सर दिला मी. मग हा पक्षी खुश झाला. पण काय टेक्निक आहे? एका झाडावर 2 पक्षी असतात, एकाचं नाव असतं आय लव्ह यू आणि दुसरं काय यू लव्ह मी. यू लव्ह मी. अच्छा. आणि गोळी लागली आय लव्ह यू. मग तुम्ही लगेच होकार दिला? हो. मग होकार दिल्यानंतर कुठे भेटला? होकार दिल्यानंतर आम्ही फर्स्ट टाइम मरीन ड्राईव्हला गेलेलो. असंच तेही त्याच्या कामानिमित्तच, म्हणजे काहीतरी असंच भेटलो होतो. आणि मग बोलणं झालं आमच्या दोघांमध्ये की पुढे काय करायचं वगैरे. तिथे मरीन ड्राईव्हवर? हां. पुढे काय करायचं ठरलं? तिथे संपतं सगळं? नाही, आम्ही वाढवलं, पुढे नेलं. तिथून या बाजूला मरीन ड्राईव्ह पासून सुरू होतं ना मुंबई, मग ते त्यांचा प्रवास सुरू झाला. हां. मग नंतर मला वाटलं की चांगला मुलगा आहे, छान गातो, त्याला अध्यात्माची ओढ आहे, हुशार आहे. अध्यात्माची आवड आहे तुम्हाला? अध्यात्म म्हणजे मला शिर्डी साईबाबांची गाणी बिणी ते बोलायला आवडतं. बरं, तुम्ही जाता कधी? मी दरवर्षी जातो. दरवर्षी जातो. हे माझं 9वं वर्ष होतं. अरे वा, चालत जाता? वा वा. बरं, तुम्ही दोघं एकमेकांशी कधी म्हणजे एखादी गोष्ट सांगितली तर बाबा खोटं बोलणं किंवा असं कधी होतं का? हो, कधी चुकून एखादी गोष्ट लपवायला? म्हणजे असं एकदा झालेलं की आम्हाला दिवाळीचं शॉपिंग करायला जायचं होतं. आम्ही दोघांनी सुट्टी घेतली होती, सगळं ठरलेलं काय शॉपिंग करायचं वगैरे हे ते. आणि मग नंतर झालं असं की माझ्या बहिणीची तब्येत ठीक नव्हती, माझा मूड एकदम खराब झालेला, शॉपिंग करण्यासारखा नव्हता. मग ह्याला करायचीच होती शॉपिंग. मग मी म्हटलं कसं की नको जाऊया आपण शॉपिंगला, तू घरीच राहा, मी घरीच राहते. पण माझं काहीतरी काम निघालं, त्यामुळे मी ऑफिसला गेली आणि काम करत होते. आणि ऑफिसमध्ये एक म्युझिक गायत्री मंत्र लागतं, त्यावरून आम्ही फोन चालू होते आमचे दोघांचे, बोलत होतो की तब्येत कशी आहे वगैरे हे ते. नंतर मग त्याला कळलं की ही ऑफिसमध्ये जाऊन बसली आहे. मग नंतर तो म्हटलं ठीक आहे, तू घरी आहेस ना, मला जरा येऊन भेट खाली. तर मी म्हटलं मी कसं येऊ, आता मी हिच्या जवळ बसली आहे ना. तर मग नंतर तो बोलला नाही नाही, थोडा 1 मिनिटासाठी तरी ये आणि लगेच जा. तर म्हटलं नाही नाही, मला नाही म्हणा. मग हा हट्टच करायला लागला की ये 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 ये. मग मला शेवटी सांगावं लागलं की नाही, मी ऑफिसला आली आहे म्हणून. मग चिडले नाही? हां, मग आलाच, ऑफिस सुटायच्या टायमिंगला आला. आणि मग नंतर बोललं बस आता बाईकवरती बस, आपण मी सांगतो तिकडे जायचं. मग नंतर ह्याने डायरेक्ट आम्ही झू चौपाटीला गेलो आणि मग तिकडे बसलो उशिरा. म्हणजे त्याचा राग जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत आम्ही बसून राहिलो आणि मग नंतर घरी गेलो. पण मग मला सांगा, ते जे तुमच्या ऑफिसकडे आले, ऑफिसकडनं जुहू चौपाटीला जाईपर्यंत एकही वाक्य बोलले नाही, शब्द बोलले नाहीत तुमच्याशी? रागात होता ना तू.
तू खोटं बोललीस का असं म्हणजे बोलत होता मग तो ते बरोबर आहे. सगळं. बरं ऑफिसला गेला होता हो जे की नाही? काय असेल ते खरं बोललं पाहिजे असं मग तुम्हाला राग आला की तुम्ही जीव चौपाटीला जाता? असं काय नाही ठरलेलं असं नाहीये. नाही पण मी काय बोललो आता हिला कुठेतरी लांब न्यायचं. हा मग नशीब जीव गोव्यापर्यंत नाही गेला. म्हणजे दादरला वगैरे गेली असती तर परत मी आली असती ना चालत. असं आहे. असं. हे सगळं घरी कधी कळलं मग? घरी सांगितलं. टीवाय नंतर तुम्ही सांगितलं? नाही हिने सांगितलं. मी तुम्ही सांगितलं. मग काय झालं घरी? बाबांना सांगितलं की असं असं मुलगा आहे माझ्या क्लासमध्ये, मला आवडतो, छान आहे. हा मग बाबा म्हणले की नाही असं चालणार नाही वगैरे. तर म्हटलं तुम्ही एकदा जाऊन विचारा फक्त. तर ते गेले. नंतर दुसऱ्या दिवशी यांच्या घरी गेले. मग नंतर झालं, बोलणी झाली. थोडंसं मध्ये नकार होता आणि मग नंतर झालं झालं. काय? काय हो तुमच्या घरी काय झालं? माझ्या घरी ते आले मग घरचे पहिले नाही बोलत होते पण मग त्यांना माहिती आहे माझा हट्ट. हो राग आला तर तुम्ही जीव चौपाटीला जाणार हो की नाही? पण मग झालं. हा, मग आता सगळं आता व्यवस्थित व्यवस्थित आहे. एकदम छान. मग आता 12 मेला लग्न, सगळी हो. तयारी झालेली आहे. झाली. काय राहिलंय अजून खरेदी वगैरे? त्याचा ड्रेस राहिलाय. अरे बापरे. मग आता घेणार जायचं ते. निघायचं का आपण? चला तुम्हा दोघांना शुभेच्छा देतो आणि तुम्हा एकमेकांबद्दल मी काही प्रश्न विचारणार, बघूया किती उत्तरं बरोबर येतात. ओके. आमच्या ताईला कुठली पुस्तकं वाचायला आवडतं? तिला भविष्य ज्योतिषशास्त्र भविष्य. हो आवडतं तुम्हाला? म्हणजे तुम्ही भविष्य सांगता? नाही म्हणजे असं म्हणजे जाणून घ्यायला आवडते की हा राशीचा माणूस असा आहे तर मग कसा असेल. मग 2 माणसं एकाच राशीची असतील तर कम्पॅरिझन की दोघांचं मॅच होतंय काय असं म्हणजे असं तुम्हाला म्हणजे तुम्हाला तर माझ्याबद्दल सांगू शकाल? नाही. म्हणजे आवडतात मला, आवडतात, फक्त आवडतात. तुम्ही प्रपोज केलेला दिवस कोणता होता? 5 नोव्हेंबर माझ्या बर्थडेच्या 1 दिवस अगोदर. अच्छा हे पण ठरवलं होतं. जर नकार दिला असता तर केक बी काय दिला नसता. आमच्या ताईला कोणता ऋतू आवडतो? हिवाळा. हिवाळा. काय आवडतं तुम्हाला? पावसाळा. विसरले ते. हा तुमच्यातलं कोणतं वेगळेपण आमच्या ताईला खूप भावतं? म्हणजे मी तिला कुठे पण फिरायला नेतो तिच्यावर जातो. चूक सांगा. गातच ते आवडतं. भजनं गाता तुम्ही, ते त्यांना आवडतं. हां तुम्ही काय करू नये असं आमच्या ताईला वाटतं? म्हणजे फोनवर सांगायचं तिला की मी ते आहे. हां चुकलं उत्तर. उशिरा घरी येऊ नये. ते घरी उशिरा येताना ते आवडत नाही. बरं आता ताई तुमच्यासाठी प्रश्न बघूया. आता तुम्ही 2च उत्तरं बरोबर आली आहे तुमची. आमच्या ताईची किती उत्तरं तुमच्याबद्दल बरोबर येतात बघूया. कोणत्या खेळात मिस्टर डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत म्हणजे जिल्हास्तरीय खेळले होते? फुटबॉल. फुटबॉल. बरोबर उत्तर, अभिनंदन. तुमच्यातली खटकणारी गोष्ट मिस्टरांना? मला लगेच राग येतो. बरोबर. बघा 2 उत्तरं बरोबर आली आहेत. आमची ताई बघा किती हुशार आहे. हा. शार्प माइंडेड आहे. हा. दोघांनी एकत्र खाल्लेला पहिला पदार्थ? रगडापुरी. अभिनंदन. कुठे? मरीन ड्राईव्हला. हो रगडापुरी खाल्ली होती. अरे वा लक्षात ठेवली तुम्ही अजून. 3 उत्तरं बरोबर आली आहेत ताईची. 4थं, मिस्टर कोणत्या पालखीतून पायी शिर्डीला जातात? त्यांच्या मंडळाचं नाव आहे साईश मित्र मंडळ. चला बरोबर. रामनवमी ते गुढीपाडवा. रामनवमी ते गुढीपाडवा. गुढीपाडवा ते रामनवमी. ओके सॉरी. मला वाटतं वर्षभर चालतात की काय? गुढीपाडवा ते रामनवमी. आता रामनवमीला निघाले आणि गुढीपाडव्याला पोहोचले. पुढचा प्रश्न. दोघे एकत्र असताना तुमच्या बरोबर आणखी कोणतरी एक जण असते, ती कोण? त्याची बाईक असते. बाईक. बरोबर आहे. चला 5ही उत्तरं बरोबर आली. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून हे तुळशी वृंदावन चांदीचं तुम्हा दोघांना आणि एक छोटीशी भेटवस्तू अहेराच्या रूपानं तुमच्यासाठी. अभिनंदन. नमस्कार सासर. नमस्कार माहेर. सासूबाई काय तुमची एक आधी अट सांगा आम्हाला की आमच्या ताईने काय काळजी घ्यायला पाहिजे लग्नानंतर तुमच्या घरात आल्यावर? लग्न झाल्यानंतर आधी नवऱ्याला नातं अरेतुरे नाही करायचं. अरे नाही करायचं? नाही मला वाटतं अरेतुरे करावं. करावं. क्या बात आहे. फक्त गावी गेल्यावर मोठ्या माणसांसमोर अवजव केलं तर चालेल बस. म्हणजे ए ऐक रे असं म्हणायचं आणि कोण वयस्कर आलं की अहो ऐका हो असं म्हणायचं. तुमचं काय म्हणायचं सगळे आता? नाही अरे तुरे आता सगळी पिढी नवीन आहे त्यामुळे मग जवळीक जास्त निर्माण होते असं वाटतं की माझ्या जास्त जवळ आहे अरे म्हटल्यानंतर. हे धीर आहेत ना? हो. चला मुख्य माणूस तुमच्या हाताशी काळजी करू नका. जवळीक यावी म्हणून अरे थांबा, तुरे. मुलगा बोलतोय मोठा. थांबा.
तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे की अरे तुरे बोललं पाहिजे. आत्ताच्या जमान्यामध्ये आपण राहतो त्या प्रमाणे आपल्याला राहायला पाहिजे. बरं, तुमचं काय म्हणणं आहे? नाही चालेल, बोलली तरी चालेल, पण सगळे एक फॅमिली प्रोग्राम असेल तर त्यावेळेस अहो जाऊ बोलावं. किंवा हाकत नाही मारायची, गप बसायची, कामं करत राहायची आपण. आता तुमचं काय म्हणणं आहे? चालेल, पण सगळ्यांसमोर असताना म्हणजे पाहुण्यांमध्ये अहो बोलावं म्हणजे कसं ही पण खुश ती पण खुश. आई ऐकताय ना? बरं, तुमचं काय म्हणणं आहे? अरे तुरे म्हणालेलं पण चालेल आणि आऊ जाऊ म्हणजे यांना आवडतं म्हणून म्हणेन सगळ्यांसमोर. सगळ्यांसमोर आता आहो जाओ म्हणजे आणि एकटे आहो भेटलात ना, हा, एकटे भेटलं तर एकट्या बरोबर बोलतो अरे तुरे अरे मला तुरे, घरी हा. नाही चालणार. अरे नाही चालणार, बघितलं, बापरे, नाही मला आवडतच नाही. तुम्हाला आवडत कारण नाही? मोठीला पण तेच मी सांगितलं ना, तिला पण तेच सांगितलं. बापरे, नाही नाही, देवा. मला अरे तरी आवडतच नाही. आता ताई, येस, 3 अपेक्षा त्यांच्याकडनं. दर मंगळवारी गणपतीच्या देवळात आणि रविवारी असंच फिरायला नेलं पाहिजे. थांबा, काय हो? नाही, न सांगता. वेळ असेल तर नाही. वेळ असेल तर रविवार तर नक्की सांगतो, मंगळवार तर माहित नाही. पण वेळ काढा ना. काढीन आता, मंदिर नंतर 10:30 नंतर बंद होता. बरं, तुम्ही लवकर या. किंवा सकाळी लवकर नेईन मी तेव्हा. ओके, 1, 2. दुसरं लवकर घरी आलं पाहिजे. किती वाजता आलं पाहिजे त्यांनी? गेलेच नाही तर चालेल? हो चालेल, मी सांभाळेन. काय हो? ते येतो, असं काय लेट होत नाही म्हणजे कधी 8:30 मीटिंग. लग्नानंतरचं चाललंय ते काय आता आपली ड्युटी आहे MRची, जेव्हा डॉक्टर अवेलेबल असणार तेव्हा आमचे कॉल होणार. तो प्रश्न नाहीये. त्याच्यातून सुद्धा ठरवलं तर सगळ्या गोष्टी घडू शकतात. नाही येणार हे कसं घडवलं? 2 पक्षी बसवलेत आणि मारले कोणी एकाला. हा, कसं जमवाल ना? ओके. 3. तिसरी घरची जबाबदारी घेतली पाहिजे. आतापर्यंत दादाच सगळं पाहतात तर त्यांनी थोडंफार लक्ष दिलं पाहिजे घरामध्ये. काय हो, काय म्हणणं आहे? घेतो हळू. काय हवं नको. अजिबात नाही घेत. त्यासाठी आम्ही तिच्या बरोबर आहोत. अजिबात लक्ष देत म्हणजे नाही. आईची औषधं संपली आहेत ते पण बघितलं पाहिजे. आई घरी एकटी असते तर त्याचं लक्ष नाही, पाहिजे. त्याला सांगावं लागतं सगळं. सगळं सांग, आम्ही सांगतो सगळं. कॅरमवर खेळत असतो. नाही आता कॅरम नाही तसं आता बंद आहे. करणार? तू माहिती आहे आता. बरोबर, थांबा. आता तुमच्या 3 अपेक्षा सांगा. म्हणजे सगळ्यांना आता सगळं अरे तुरे ते आहो जाऊ ते ऑफिस सांभाळून घेतलं पाहिजे. 1, ते घेणार आहेत, ते तर सांगितलं. 2. दुसरं, जसं आता जीवन बनवते तशीच चव लास्टपर्यंत राहिली पाहिजे. काय हो? हो तुमची चव बदलू नका. तुम्हाला चायनीज हे बी आवडायला लागलं तर. 3री गोष्ट, तिसरी म्हणजे तिला लगेच राग येतो तर ते रागावर थोडा कंट्रोल ठेवला पाहिजे. हे बापरे, बघा आता काय काही हो केला पाहिजे. कसं करणार? समजून घेऊन हां, समजून घेणार. समजून घेणार. 12 मे नंतर. हो हा, तोपर्यंत काय ते चिडून बिडून घ्यायचं. हा, 12 मे नंतर नाही. चला, दोघांनी आपापल्या अपेक्षा सांगितल्या आणि दोघांनी आता अपेक्षा पूर्ण करणार एकमेकांच्या असं ठरवलेलं आहे. आता आमच्या ताईला एव्हर युथ नॅचरल्स यांच्याकडून हे गिफ्ट आहे. नमस्कार. सासरचे माहेरचे कळे नशेच झाले. हा, काय आई, काय चाललंय मनात? तिने आतापर्यंत आम्हाला खूप सांभाळलं. आता गेल्या महिन्यात मी खूप आजारी पडली होती, केमला होती, तर तिने भरपूर माझ्यासाठी केलं. ती सारखी बोलते आई सांभाळून राहा, मी गेले तर बघा त्या. सगळ्या आठवणी बरोबर घेऊन जाणार आता, हो ना? काय काय मिस करणार या घरातलं? सगळं एकत्रित कुटुंब आहे आमचं. खूप आम्ही प्रेमाने राहतो. म्हणजे आई बाबा जरी असले तरी पण मित्र मैत्रिणींसारखे आम्ही एकत्र राहतो. त्यांच्या सगळ्या आठवणी लहानपणापासूनच्या मिस करीन. ते अजूनही म्हणजे इतके वर्ष लग्नाला झाले तरी नवीन कपलप्रमाणेच राहतात, तर ते असेच राहू देत ही माझी इच्छा आहे. नाही, राहणार. आणि तुम्ही सुद्धा आनंदी राहावं यासाठीच त्यांनी सगळी मेहनत केलेली आहे. तुम्ही काय विश्वास द्याल त्यांच्या घराला? काय नाही, जसं तुमच्या घरी तिला असंच आनंदी राहत होती तसं इथे पण आनंदीच राहील. आणि का असं हे नाही की इथे जायचं नाही तिथे जायचं नाही, कधीही ती फ्री आहे, म्हणजे तुम्हाला भेटू शकते, असं काय नाही. बरोबर आहे. आणि आता ताई, काळजी करायची नाही, चांगल्या घरात चाललेली आहेस. तुझी छान पाठवणी आम्ही सगळेजण करणार आहोत.
आणि ही पाठवणी करत असताना आम्हाला आमच्या ताईला पैठणी देऊन पाठवणी करायची आहे. पण ती पैठणी देत असताना आम्ही अशीच देणार नाही. 10 संधी ताईला असतील, ताई स्वतः पैठणी मिळवणार का आम्हाला बघायचं आहे. नाही जमलं 10 संधीमध्ये तर पुढच्या 10 संधी तुमच्यासाठी. तुम्ही आमच्या ताईला पैठणी मिळवून देणार का बघायचं आहे. तेही नाही जमलं तर तुमच्यापैकी कोण आव्हान स्वीकारणार? 2 जण सांगा. कोण? नणंदबाई? हां चला, नणंदबाई तयार झालेले आहेत, ते येतील पुढे येणार तुमच्यासाठी. आणि आणखी कोण? अरे वा, चला तेही तयार आहेत किंवा दादा पण तयार होतील. हां बघूया कोण खेळणार. तेव्हा आता खेळ सोपा आहे. हे शटलकॉक इथून टाकायचं. अच्छा. आणि असं जाऊन त्या कपमध्ये अडकलं पाहिजे. आमच्या ताईला 10 संधी, नंतर तुम्हाला. बघूया पैठणी कोण पटकावून देणार ताईला की ताई स्वतःच मिळवणार. 2 3 अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. फेफड्यांच्या कुटुंबात लहानाची मोठी झालेली ताई आता गराटेंच्या कुटुंबात निघालेली आहे. तिला शुभेच्छा देऊया. आणि त्याचबरोबर देणार आहोत तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. होम मिनिस्टर होणार असून मी या घरची पॉवर्ड बाय एव्हरयूथ नॅचरल्स वॉलनट स्क्रबचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.